नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत असं दही मिरची। झणझणीत दही मिरची सोबत भाकरी आहे, तीही बाजरीची आहे, सोबत मिरची आहे। मी हिरवी मिरची घेतलेली आहे झणझणीत दही मिरचीसाठी। तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर झणझणीत दही मिरची पाहिजे असेल अजून, तर ह्याची अजून तिखट हिरवी मिरची मिळते, ती तुम्ही वापरू शकता। तर तुम्हाला झणझणीत दही मिरची बनवायची असेल तर 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धी वाटी दही घेतलेला आहे, ताजं दही आहे, मीठ आहे चवीनुसार, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट। ह्याची देठं काढलेली आहेत मिरचीची आणि स्वच्छ धुतलेली आहेत। मिरची मी आता कट करत आहे। अशा प्रकारे सगळ्या मिरची कट करा। लसूण पाकळ्या ठेचायच्या आहेत, बारीक चिरायच्या नाही आहेत। मी खलबत्त्यामध्ये लसूण पाकळ्या घालत आहे। आता आपण ठेचूया। ठेचून घातल्यामुळे छान चव येते झणझणीत दही मिरचीला, म्हणून तुम्ही ठेचूनच घ्या, बारीक चिरू नका। तुम्ही बघू शकता छानपैकी ठेचलेली आहे लसूण। कढई मी गरम करत ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झालेली आहे। आता मी गॅस स्लो करत आहे आणि या हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या तेल न घालता अगोदर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडंसं हलकं भाजून घ्या। आपण भाजलेले आहेत हिरवी मिरची। आता आपल्याला तेल घालायचं आहे, 2 ते 3 टेबलस्पून। तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे। हलकंसं भाजायचं आहे। थोडंसं वाईट दिसल्या हिरव्या मिरच्या। हिरवी मिरची जास्त भाजली तर करपट लागेल, म्हणून हलकंसं आपल्याला हिरवी मिरची भाजायची आहे। हलकीशी भाजून झालेली आहे। तुम्ही बघू शकता थोडासा हलकासा डाग आलेला आहे हिरवी मिरचीला, एवढंच भाजायचं आहे। आता आपल्याला लसूणच्या पाकळ्या ज्या आपण ठेचलेल्या खलबत्त्यामध्ये त्या आपल्याला घालायच्या आहे। लसूणच्या पाकळ्या ठेचूनच घाला, छान चव लागेल। त्याला मिनिटभर आपल्याला परतवायचं आहे। लसूण जी ठेचलेले आहे आणि हिरवी मिरची छानपैकी तेलात परतून घ्या। मिरचीचा स्ट्रॉंगनेसपणा येत आहे, छानपैकी भाजलेले आहे। आता आपण मिनिटभर असं हिरवी मिरची आणि लसूण एकत्र झालेले आहेत, एकसंध झालेले आहेत। आता आपल्याला 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छानपैकी परतून घ्या। हलकंसं भाजायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट जाडसरच ग्राइंड करा। छानपैकी परतून झालेले आहेत। 2 ते 3 मिनिटं मी छानपैकी भाजलेलं आहे। आता आपल्याला हे ताजं दही जे फेटलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे। अगोदर आपल्याला मीठ घालायचं नाही आहे। मला हे फेटलेलं दही मिरची लसूणमध्ये छान परतून घ्यायचं आहे मिनिटभर। मिरची लसूण पाकळ्या दहीमध्ये छान एकजीव झालेल्या आहेत। आता थोडीशी उकळी येऊ दे। तुम्ही बघू शकतात मिरचीला दहीमध्ये घातल्यानंतर छानपैकी उकळी आलेली आहे। लगेच उकळी येते, जास्त वेळ लागत नाही। आता आपल्याला मीठ घालायचं आहे। दही घातल्यामुळे मीठ थोडंसं कमी घाला आणि छानपैकी मिक्स करा। शकतात छानपैकी उकळी आलेली आहे। तयार झालं आपलं झणझणीत असं दही मिरची।
आता आपण गॅस बंद करूया. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे, तिथे क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला दररोज येईल. माझे दररोज नित्यनियमित असे व्हिडिओ येतात, ते तुम्हाला वेगवेगळे असे व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि जेणेकरून तुम्हाला मदत होईल. जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.